कडमेश्वरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा मृत्यू, वनविभागाच्या हतबलतेचे पुन्हा एकदा दर्शन. कडमेश्वर तालुक्यातील परसोडी वकील शिवारात सावनेर मोहपा मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत वानराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने वनविभागाच्या अपुऱ्या सोयी सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मुक्या प्राण्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रस्ता ओलांडताना एका भरधाव अज्ञात वाहनाने वानराला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वानराने जागीच प्राण सोडले. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण शिरपूरकर यांनी तत्परता दाखवत वनरक्षकांना घटनास्थळी रवाना केले. वनरक्षकांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला आणि मृत वानराला वनपरिक्षेत्र कार्यालय आदासा येथे नेण्यात आले. या घटनेने वनविभागाच्या नियोजनातील मोठ्या उणिवा उघड केल्या आहेत. नियमानुसार प्रत्येक वनपरिक्षेत्राला गस्तीसाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले जाते. मात्र कडमेश्वर तालुक्याची शोकांतिका अशी आहे की येथील वनविभागाकडे सध्या साधी हक्काची गाडीही उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे कडमेश्वरसाठी दिलेले वाहन चक्क नागपूरला परत मागवून घेण्यात आले आहे. एकीकडे वन्यजीव रक्षणाच्या गप्पा मारल्या जातात तर दुसरीकडे प्रत्यक्ष कारवायांसाठी वनविभागाकडे वाहने नसावी ही मोठी विडंबना आहे. वन्य प्राण्यांचा अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास त्यांना वाहून नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वनविभागाच्या या उदासीनतेमुळे जनतेत संतापाची लाट असून वरिष्ठ कार्यालयाने कडमेश्वर वनविभागाला तात्काळ स्वतंत्र चारचाकी वाहन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जोर धरत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.